नमस्कार, मी नीता देव आणि आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल। फफाळवाडीजवळ वाहनासहित 750 लिटर हातभट्टी दारू तालुका पोलीस स्टेशनकडून जप्त, वाहन चालक ताब्यात आहे। आता ऐकूया सविस्तर। बार्शी तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक बालाजी वळसणे यांच्या पथकाने दिनांक 19 मे 2026 रोजी रात्री 11 वाजता बावीकडून बार्शीकडे येणारे अशोक लेलँड वाहनामध्ये भरलेला 750 लिटर हातभट्टी दारूचा मुद्देमाल जप्त केलाय। या कारवाईत 3 लाख रुपये किमतीच्या वाहनासहित 75,000 रुपये किमतीची हातभट्टी दारू जप्त करून वाहन चालक अविनाश प्रकाश पवार वय 27 राहणार यमाई तांडा तांबेवाडी याला ताब्यात घेतलं आहे। या संदर्भात अधिक माहिती अशी की सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बार्शी तालुका पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक बालाजी वळसणे व त्यांचे सहकारी कॉन्स्टेबल राहुल बोंदर, खराडे, केकांड, बागल, खांडेकर यांनी बावीकडून बार्शीकडे जाणाऱ्या अशोक लेलँड या MH13 DQ 4813 या वाहनाची तपासणी केली तेव्हा आतमध्ये 15 रबरी ट्यूब आढळल्या। या प्रत्येक ट्यूबमध्ये 50 लिटर हातभट्टी दारू होती। त्यानंतर या वाहनाचा चालक अविनाश पवार याला ताब्यात घेऊन पोलिसांनी ही हातभट्टी दारू वाहनासहित जप्त केली। सदर आरोपीच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार कलम 65A 65E अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बार्शी तालुक्यात हातभट्टी दारूवर झालेली ही मोठी कारवाई असून ग्रामीण भागात ठिकठिकाणी गावेच्या गावे उद्ध्वस्त करणाऱ्या हातभट्टी दारूचे मोठे निर्मितीचे अड्डे आहेत। या अड्ड्यांचा शोध घेऊन कारवाईची गरज व्यक्त होत आहे। तालुका पोलीस स्टेशनचा कार्यभार स्वीकारल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली झालेली ही पहिली मोठी कारवाई असून अशाच कारवायांची अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे। आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा फक्त बार्शी टुडे यूट्यूब चॅनल।